नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज सलग आठवड्याच्या दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती आणि दिवसभर घसरण वाढतच होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1456 पॉईंटने घसरून 74,559 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 436 पॉईंटने घसरून 23,380 वर बंद झालेला आहे. आज सुद्धा सर्व इंडेक्समध्ये घसरण दिसून आलेले आहे. सर्वात जास्त घसरण BSE IT इंडेक्समध्ये 3.67% झालेली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 2.54%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 3.17% खाली आहे. निफ्टी डिफेन्स इंडेक्स सुद्धा 4.03% खाली आहे. आज डॉक्टर रेड्डीज लॅब सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत. निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ONGC 4.80%, हिंदाल्को 1.75%, SBI 0.10%. या 3 शेअर्समध्येच आज वाढ दिसून आलेली आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: श्रीराम फायनान्स 4.66%, अडानी पोर्ट 4.48%, टेक महिंद्रा 4.13%, HCL टेक्नॉलॉजी 4.11% अशी घसरण आहे. रुपयाच्या दरामध्ये 32 पैशाची घसरण झालेली आहे. मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 95 रुपये 63 पैसे प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.